तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मिरज स्टेशनवर नशेत दादागिरी, रिपब्लिकन सेनेकडून आंदोलनाचा इशारा, पार्किंगच्या नावाखाली खंडणी, स्टेशनवर तीव्र आंदोलनाची चेतावणी। मिरज स्टेशन असुरक्षित, अवैध वसुलीवर कारवाईची मागणी, गांजा दारूच्या नशेत टोळी सक्रिय, रिपब्लिकन सेना आक्रमक, प्रवाशांचे हाल थांबवा, स्टेशनसमोर तीव्र आंदोलनाची तयारी। मिरज रेल्वे स्टेशन परिसरात गांजा दारूच्या नशेत दादागिरी, प्रवाशांकडून पार्किंगच्या नावाखाली जबरदस्ती वसुली, रिपब्लिकन सेनेकडून आंदोलनाचा इशारा। मिरज रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळेस गांजा, चरस व दारूच्या नशेत फिरणाऱ्या युवकांकडून प्रवाशांना धमक्या देणे, त्रास देणे व पार्किंगच्या नावाखाली जबरदस्ती वसुली सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। ठेकेदाराच्या नावाचा धाक दाखवत 10 ते 12 जणांची पार्किंग पावती न देता अवैधरित्या पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे। निवेदन स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिसांना तक्रारी निवेदन सादर करण्यात आले। या गंभीर त्रासाबाबत रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीने स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिसांना अधिकृत निवेदन देण्यात आले। निवेदनात स्टेशन परिसरात सुरू असलेली अवैध वसुली, नशेत दादागिरी, प्रवासी व महिला प्रवाशांना होणारा त्रास, तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसणारी टोळीची हालचाल यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की स्टेशन परिसरातील वरील हवा प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर मिरज रेल्वे स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल। यावेळी उपस्थित रिपब्लिकन सेना सांगली जिल्हाध्यक्ष व बहुजन कामगार दर्पणचे संपादक डॉक्टर शंकरदादा माने, रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष संतोष वानखडे, बहुजन कामगार संघटना रेश्मा वानखडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धनाथ माने, बहुजन कामगार संघटना संपर्क प्रमुख सुनील खोत, अमोल वाघमारे उपस्थित होते।